हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, आजचा प्रोजेक्ट आहे हा क्यूट अशी ही सुंदर अशी हनीबी, ज्याचा आपण कीचेन म्हणून यूज करणार आहोत. तर ही सुंदर हनीबी शिकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका, कुठेही मिस करू नका. तर जर तुम्ही चॅनल अजून माझं सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, प्रोजेक्ट जर पाहूनच आवडला असेल तर नक्की एक लाईक पटकन करा आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा. चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा, मटेरियल्समध्ये लागणार आहे आपला एक ब्लॅक कलरचं यान आणि एक येलो कलरचं यान. हे दोन्ही यान्स मी ऑलिव्हियाचे यूज करत आहे. हे ब्लॅक यान पण गंगा ऑलिव्हियाचंच आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक सीझर. या प्रोजेक्टसाठी आपण यूज करणार आहे 3.5 मिलीमीटरची हुक आणि टेपेस्ट्री नीडल. बघा, आपण येलो कलरपासून आपलं जे वर्क आहे ते स्टार्ट करायचं आहे. येलो कलरची आपण मॅजिक रिंग सगळ्यात आधी बनवायची आहे. मॅजिक रिंगसाठी आपलं जे फ्री एंड आहे ते आपण राईट साईडला सोडायचं आहे आणि लेफ्ट हँडमध्ये आपण हे धागा असा आपला पकडून घ्यायचा आहे. नंतर हा धागा फिरवून जेव्हा आपण हा जसा आपण सर्कल बनवला तर याच्यामध्ये आपण आता मॅजिक रिंग वर्क करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण हे खालच्या बाजूने आपली हुक इन्सर्ट करू. असं हे यान एकदा काढून घेऊ. तर इथे आपली ही मॅजिक रिंग बनली आहे बघा. याच्यामध्ये चेन 1 केली आहे आणि आता ह्या मॅजिक रिंगमध्ये आपण सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर बघा, हा पहिला सिंगल क्रोशे स्टिच, हा दुसरा, 3, 4, 5 आणि 6. तर इथे बघा, एकूण 6 सिंगल क्रोशे स्टिचेस मी पहिल्या राऊंडमध्ये बनवून घेतलेत. आता आपलं जे हे एंड आहे ह्यांचं, हे आपण असं ओढून घ्यायचं म्हणजे आपली मॅजिक रिंग इथे क्लोज झाली. आता जो फर्स्ट आपला सिंगल क्रोशे स्टिच आहे इथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि आपण इथे एक स्लिप स्टिच असा बनवून घ्यायचा आहे. तर बघा, आपला फर्स्ट राऊंड इथे झाला आहे आणि फर्स्ट राऊंडमध्ये आपले 6 सिंगल क्रोशे बनले आहेत. आता नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. आता पुढे प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत, म्हणजे आपण इथे इन्क्रीज करत आहोत. तर आता हा तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस आणि पुढच्या प्रत्येक स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस असा दुसरा राऊंड इथे पूर्ण करून घेऊयात. इथे दुसऱ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे. पहिल्या स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपला दुसरा राऊंड इथे कंप्लीट झाला. दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 12 सिंगल क्रोशे स्टिचेस असणार आहेत. नेक्स्ट तिसऱ्या राऊंडसाठी एक चेन बनवली आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला आणि नेक्स्ट स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत, म्हणजेच दुसऱ्या स्टिचमध्ये इन्क्रीज करायचं आहे. परत तिसऱ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचं आहे आणि चौथ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. तर तिसऱ्या राऊंडचा पॅटर्न आपला असा असणार आहे की आपल्याला अल्टरनेट 1 आणि 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे आहेत. तर असाच आपण हा तिसरा राऊंड इथे पूर्ण करून घेऊयात आणि तिसऱ्या राऊंडच्या शेवटी मी तुम्हाला पूर्ण वर्क दाखवते. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपलं वर्क असं दिसत आहे. पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 18 सिंगल क्रोशे स्टिचेस असले पाहिजे. चेन 1 बनवायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, दुसऱ्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर चौथ्या राऊंडचा पॅटर्न आपला असा आहे. 2 जे सिंगल क्रोशे स्टिचेस आहेत त्याच्यावर प्रत्येकी एक सिंगल क्रोशे बनवायचा आणि जो हा तिसरा सिंगल क्रोशे असतो त्याच्यावरती 2 सिंगल क्रोशे स्टिचेस बनवायचे. तर हाच पॅटर्न फॉलो करून आपण चौथा राऊंड इथे पूर्ण करून घेऊयात. बघा, चौथ्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे.
पहिल्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच लावून घ्यायचं आणि चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे एकूण 24 स्टिचेस म्हणजे 24 सिंगल क्रोशे स्टिचेस असणार आहेत. आता चेन 1 करायची आहे आणि प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच असं आपण बनवून घ्यायचं आहे. आता कुठेही इन्क्रीज करायचं नाही आहे, कुठेही डिक्रीज नाही आहे, काहीच चेंजेस नाही आहेत. फक्त ॲज इट इज प्रत्येक सिंगल क्रोशे स्टिचवर एक सिंगल क्रोशे स्टिच आपण बनवून घ्यायचं आहे. तर असाच मी हा 5वा राऊंड इथे पूर्ण करून तुम्हाला शेवटी वर्क दाखवते. 5व्या राऊंडच्या शेवटी बघा आपलं वर्क असं दिसत आहे. 5व्या राऊंड झाल्यावर आपण पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच असा एक बनवून घ्यायचा आहे. चेन 1 करायची आहे. 6व्या राऊंडच्या सुरुवातीला सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. इथे हा पॅटर्न आपण फॉलो करून घ्यायचा आहे. 6व्या राऊंडमध्ये पण आपण 24 सिंगल क्रोशे स्टिचेस परत बनवून घ्यायचे आहेत. बघा 6व्या राऊंडनंतर आपलं वर्क असं दिसत आहे. आता इथे आपण जेव्हा स्लिप स्टिच बनवायचं आहे तर काय करायचं बघा. स्लिप स्टिचसाठी आपण इन्सर्ट करायची आपली हुक पहिल्या स्टिचमध्ये, पण इथे आपण येलो कलरनी आपला स्टिच पूर्ण नाही करायचं आहे, तर आपण इथे ब्लॅक कलरचं यान असं जॉईन करून घ्यायचं आहे बघा. आणि ब्लॅक कलरनी आपण आपला स्लिप स्टिच बनवून घ्यायचे. आता मागच्या बाजूनी आपले हे दोन्ही कलर जे आहेत ते यान्स थोडेसे असे खेचून घ्यायचे, म्हणजेच घट्ट करून घ्यायचे. आणि जो हा यान टेल आहे बघा, हा ब्लॅक कलरचा जो यान आहे ह्याची आणि आपल्या येल्लो कलरच्या यांची थोडीशी अशी गाठ पाडून घ्यायची, म्हणजेच आपला ब्लॅक कलर इथे छान प्रकारे जोडला जाईल. आता परत आपली हुक जी आहे ती आपल्या या लूपमध्ये इन्सर्ट करून घेऊ. ब्लॅक यान जो आहे तो पाठीमागून थोडासा ओढून घ्यायचा आणि आता जो हा ब्लॅक कलरचा हा उरलेला जो भाग आहे हा आपण सोबत कॅरी करायचा आहे. तर बघा आता इथे आपण चेन 1 केली. सेम स्टिचमध्ये आपण एक सिंगल क्रोशे आणि परत येणाऱ्या पुढच्या सगळ्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे प्रत्येकी बनवून घ्यायचा आहे. तर असाच आपला हा 6वा राऊंड इथे आपण बनवून पूर्ण करूयात. मी तुम्हाला 6व्या राऊंडच्या शेवटी वर्क दाखवते. बघा आपलं 6वा राऊंड इथे बनवून पूर्ण झाला. 6व्या राऊंडच्या शेवटी आपण इथे हुक इन्सर्ट केली आणि येलो कलरनी आपला स्लिप स्टिच इथे पूर्ण करायचा. परत चेन 1 करायची आहे. सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आणि येणाऱ्या प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच आपण असा बनवून घ्यायचा आहे. इथे बघा आपल्या येल्लो कलरच्या यानमध्ये हा एक राऊंड पूर्ण झाला आहे. चेन 1 करायची आणि परत येल्लो कलरच्या याननीच आपला हा दुसरा राऊंडही आपण कंटिन्यू बनवायचा आहे. ते येल्लो कलरच्या याननी माझे 2 राऊंड्स पूर्ण झालेत बघा. पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे, पण स्लिप स्टिच बनवताना परत आपण ब्लॅक यान इथे जोडून घ्यायचं आहे आणि ब्लॅक याननी आपला स्लिप स्टिच कंप्लीट करायचं आहे. असंच आता एक राऊंड आपण ब्लॅक कलरच्या याननी पूर्ण करून घेऊयात. इथे आता आपण फर्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे आणि इथे आपलं ब्लॅक यान जे आहे ते आपण इथे कट करून घ्यायचं आहे. तर ब्लॅक यान मी इथून कट करून घेतलं आहे, पण इथे मी माझं येल्लो कलरचं यान जोडून घेणार आहे आणि आता येल्लो कलरच्या याननी मी अजून 3 राऊंड्स असेच प्रत्येक स्टिचमध्ये एक स्टिच असे एकूण 3 राऊंड्स बनवून घेणार आहे. पूर्ण 3 राऊंड्स बनवते आणि तुम्हाला नंतर एकदाच मी पूर्ण वर्क दाखवते. इथे बघा माझे आता येल्लो कलरचे 3 राऊंड्स पूर्ण झालेत. आपलं वर्क काही असं आता दिसत आहे. आता आपण काय करायचं आहे, पुढच्या राऊंड्समध्ये आपल्याला डिक्रीज करायचं आहे. तर डिक्रीजसाठी बघा चेन 1 बनवलं आहे मी. सेम स्टिचमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच बनवायचं आहे आणि इथे आपण आता डिक्रीज करायचं आहे. तर कसं करायचं आहे बघा, आपले जे हे फ्रंट लूप्स आहेत बघा, आता प्रत्येक स्टिचला हा फ्रंट लूप आहे, हा फ्रंट लूप असतो आणि हा बॅक लूप असतो. तर आता आपण जेव्हा डिक्रीज करायचं आहे तर इथे आपण हुक इन्सर्ट करायची आहे फ्रंट लूपमध्ये. तीच हुक आपण दुसऱ्या पुढच्या स्टिचमध्ये फ्रंट लूपमध्ये इन्सर्ट करायची आहे. इथून आपण एकदाच एक यान काढायचं आहे आणि इथे आपण एक स्टिच असा कंप्लीट करायचा आहे. तर असं आपण इथे डिक्रीज करायचं आहे. 2 स्टिच नंतर बघा एक स्टिच बनवला, नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्टिच बनवला
आता तिसरा आणि चौथा, आता हा तिसऱ्यामध्ये मी फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट केली, तीच हुक मी इथे चौथ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये इन्सर्ट करून असा एक धागा काढला आणि इथे मी माझा स्टिच पूर्ण केला. तर असे आपल्याला डिक्रीज करून घ्यायचे आहेत या राऊंडमध्ये. 2 स्टिच नंतर तिसरा आणि चौथा स्टिचचा आपल्याला एक स्टिच बनवायचा आहे, म्हणजे इथे आपल्याला एक स्टिच डिक्रीज होत आहे. तर बघा, असाच आपल्याला हा आपला नेक्स्ट राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. बघा, इथे डिक्रीजचा माझा पहिला राऊंड पूर्ण झाला आहे. पहिल्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे स्टिच स्लिप स्टिच आपण इथे बनवून घेऊ. आणि आता नेक्स्ट राऊंडमध्ये पण आपल्याला डिक्रीज करायचे. तर डिक्रीजसाठी आपण एक सिंगल क्रोशे चेन 1 बनवली, सेम स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे बनवला. आता इथे आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टिचचा मिळून बघा, दुसऱ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये आणि तिसऱ्या स्टिचच्या फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करून एकदा धागा काढला आणि एक सिंगल क्रोशे स्टिच बनवला. परत आता एक सिंगल क्रोशे आपण बनवून घ्यायचा आणि नेक्स्ट दुसरा आणि तिसरा स्टिच मिळून आपण एक स्टिच बनवून घ्यायचा आहे. तर असाच आपल्याला हा राऊंड इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशे बनवायचा आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टिचचा मिळून एक डिक्रीज करून घ्यायचा आहे. तर हा राऊंड मी इथे पूर्ण करून तुम्हाला शेवटी वर्क दाखवते. डिक्रीजचा हा दुसरा राऊंड माझा पूर्ण झाला. इथे एक स्लिप स्टिच आपण बनवून घेऊ आणि हा राऊंड इथे पूर्ण करून घेऊयात. ते आता आपले डिक्रीजचा दुसरा राऊंड पूर्ण झाल्यावर आपलं वर्क काही असं दिसत आहे. आता हे जे आपलं एंड आहे, तिथून आता आपल्याला याच्यामध्ये पूर्ण स्टफिंग भरून घ्यायचे. बघा, तर आपण हे स्टफिंग याच्यामध्ये छानपैकी भरून घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात भरायचं नाही आहे आणि खूप कमी पण प्रमाणामध्ये स्टफिंग आपण भरायचं नाही आहे. आपण जेव्हा फील करतो तेव्हा आपल्याला थोडं आयडिया येऊन जाते. तर त्याच्यानुसार आपल्याला याच्यामध्ये छानपैकी असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. मी इथे पूर्ण स्टफिंग भरून घेतलं. स्टफिंग भरल्यानंतर आपल्याला दोन्ही हातांच्यामध्ये आपलं वर्क घेऊन काही असं करायचं आहे, जेणेकरून त्याला अजून छान शेप येऊन जाईल. तर बघा, आता आपलं वर्क असं दिसत आहे. इथे मी स्टफिंग पूर्ण फील करून घेतलं आहे. आता परत आपल्या लूपमध्ये आपण हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे. चेन 1 आणि इथे बघा, आता पहिल्या स्टिचचा फ्रंट लूप आणि दुसऱ्या स्टिचचा फ्रंट लूप असा घेऊन आपल्याला इथे एक डिक्रीज करायचं आहे. बघा, परत नेक्स्ट स्टिचमध्ये फ्रंट लूपमध्ये हुक इन्सर्ट करायची आणि त्याच्या नेक्स्टमध्ये नंतर ह्या दोघांचा मिळून एक स्टिच बनवून घ्यायचा. असे आपल्याला इथे पूर्ण राऊंडमध्ये डिक्रीज करून घ्यायचे. प्रत्येक दोघांचा एक सिंगल क्रोशे स्टिच आपण इथे बनवून घेऊयात. तर इथे बघा, माझा डिक्रीजचा हा इथे पूर्ण झाला आहे. आता आपण एक चेन बनवून घेऊ आणि थोडं एक्स्ट्रा आपलं यार्न सोडून आपण इथे यार्न कट करून घेऊयात. बघा, आता हे एंड जे आहे आपलं काही असं दिसत आहे. आता एंडचं जे आपलं यार्न आहे ते आपण आपल्या आपल्या ह्या नीडलमध्ये, आपली जी टेपेस्ट्री नीडल आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट करून घेऊयात. अशी आपण ही टेपेस्ट्री नीडल इथे आपल्या हुक यार्नमध्ये इन्सर्ट करून घेतली. आणि आता हे जे स्टिचेस दिसत आहेत बघा, हे याचा फक्त हा फ्रंट लूप घ्यायचा आहे. बघा, फ्रंट लूपमध्ये आपली नीडल पास करायची. प्रत्येक फ्रंट लूपमध्ये फक्त आपण आपली नीडल पास करून घ्यायची आहे. तर असे आपले हे शेवटी 6 स्टिचेस इथे उरलेत. 6 स्टिचेसमधून आपण ही आपली हुक नीडल अशी पास करून घ्यायची आणि एकदाच धागा असा घट्ट असा ओढून घ्यायचा. बघा, तर आपलं हे एंड आता असं इथं दिसत आहे. आता हे पूर्ण आपण ओढून घेतलं. त्याच्यानंतर रँडमली एका स्टिचमध्ये आपण एक अशी गाठ पाडून घ्यायची आहे आणि हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण इथून आतून असा पास करून घ्यायचा आहे. लगेचच तिथेच कट करायचं नाही आहे. असा आपण हा आतल्या बाजूनी समोरपर्यंत काढून आणला. पण आता आपण हा सिक्युअरली कट करू शकतो. बघा, परत एकदा हाताने थोडंसं शेप करून घ्यायचं आणि आता आपलं हे हनी बी जी बनली आहे ती काही अशी दिसत आहे. बघा,
हे आपला समोरचा भाग असणार आहे आणि हा आपला मागचा भाग असणार आहे. आता आपण आपली जी हनी बी आहे तिचे डोळे बनवायचे आहेत. तर डोळ्यांसाठी मी हा ब्लॅक यार्न इथे यूज करत आहे. ब्लॅक यार्ननी आपल्या निडलमध्ये आपण ब्लॅक यार्न इथे इन्सर्ट करून घेतलं. मागच्या बाजूने बघा आपल्या हुक अशी आपल्या वर्कमध्ये टाकून घ्यायची आहे आणि जिथे डोळे बनवायचे आहेत तर बघा इथे असं आपलं यान काढून घ्यायचं आणि हे शेवटी असं थोडंसं यान इथे बघा एवढं यान इथे सोडून द्यायचं. आणि इथे बघा आता पहिला, दुसरा आणि हा तिसरा आणि दुसरा 2 राऊंडच्या मध्ये आपण इथे डोळे बनवत आहे. तर डोळ्यांसाठी बघा आपण ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडच्या मध्ये असं हे यान आपलं काढून घेतलं. आता हीच हुक आपली तिसऱ्या आणि चौथ्या राऊंडच्या मध्ये इथून काढून घ्यायची आणि परत ह्या सेम जागेवरून अशी काढायची आहे. बघा अशीच आपण परत सेम जागेमध्ये घालून या सेम जागेमध्ये काढायची, जेणेकरून डोळ्यांचा जो आकार आहे तो थोडासा मोठा बनवता येईल. अजून एकदा आपण असंच करून घ्यायचं. हे सेम आपण 3 वेळेस रिपीट केलं म्हणजे आपले जो डोळ्यांचा आकार आहे तो इथे बनून रेडी होईल. बघा इथे एक डोळा बनवून रेडी आहे. तसंच मी इथे सेम पद्धतीने हा दुसऱ्या बाजूचा जो डोळा आहे तो बनवून घेते. तर बघा इथे एक आणि हा दोन्ही डोळे बनून रेडी आहेत. त्याच्यानंतर मी काय केलं, ही जी आपली हुक आपली जी सुई आहे, जे टेपेस्ट्री नीडल आहे ती आतल्या बाजूने टाकून मी जिथे हा धागा सोडला होता बरोबर त्याच स्टिचमधून बाहेर काढून घ्यायची आहे. आता आपण काय करायचं बघा, ह्या दोन्ही धाग्यांच्या इथे 2 अशा घट्ट नॉट पाडून घ्यायच्यात. अशा 2 नॉट आपण इथे पाडून घेतल्या. त्याच्यानंतर थोडंसं यान सोडून आपण हे कट करून घ्यायचं आहे. एकदमच इथूनच आपण यान कट करायचं नाही. आता हे जे मी असं यान इथे सोडलं आहे हे आपण आपल्या हुकच्या साहाय्याने इथे आतमध्ये बघा ही नॉट जी आहे ही अशी आपण आतमध्ये इथे अशी हाईड करून घ्यायची आणि सोबतच जो आपला उरलेला धागा आहे तो पण आपण हा असा इथे हाईड करून घ्यायचा. बघा कुठूनच आपला धागा दिसायला नको. ते बघा इथे असं हे झालं. परत एकदा आपण छान असं हे रोल करून घ्यायचं म्हणजे आपला जो शेप आहे तो छान दिसेल. तर इथे बघा आपले हनीबीचे दोन्ही डोळे रेडी आहेत. आता आपण जे हनीबीचे लिप्स आहेत किंवा जे तोंड आपण इथे बनवणार आहे त्याच्यासाठी आपण हा रेड कलरचा यान आपल्या टेपेस्ट्री नीडलमध्ये इन्सर्ट करून घेतलं. तर आपण तोंड बघा कुठे बनवणार आहे, हा पहिला राऊंड आणि हा दुसरा राऊंड. तर ह्या दोघांच्या मध्ये इथे आपण असं हे लिप्सचा आकार बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपण ही जी आपली टेपेस्ट्री नीडल आहे ही अशी इथून आपल्याला जिथून लिप्स बनवायचे आहेत तिथे अशी पास करून घ्यायची बघा आणि इथे बाहेर अशी काढून घ्यायची. आता इथे मी थोडीशी इथे गाठ पडली आहे शेवटी, तर ही गाठ आपण इथे आतमध्ये आपली जी क्रोशेची जी नीडल आहे त्याने आपण ही गाठ इथे पास करून घ्यायची, ही आतमध्ये अशी ढकलून घ्यायची आहे. आणि आता बघा आपण हा शेप असा अर्ध गोलमध्ये बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपली जी सुई आहे ती अशी इथे आपण अशी टाकायची आहे आणि थोडी इथून काढायची आहे, म्हणजे थोडी जागा सोडून आपण इथून अशी आपली ही यान जे आहे तसं काढून घ्यायचं. परत आता पुढे इथे आपलं हे जे माउथ आहे हे बनून रेडी होईल. तर त्याच्यासाठी परत इथे आपण हुक टाकली, नीडल टाकली आणि खालून इथून अशी पास करून घ्यायची बघा. तर असं आपलं हे हनीबीचं जे माउथ आहे ते इथे रेडी झालं. परत सेम जागेमध्ये आपण हुक इन्सर्ट करायची आहे आणि ही जी हुक आहे, ही जी नीडल आहे ही अशी आपण पूर्ण मागे काढायची आहे. सगळ्यात शेवटी बघा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि पूर्ण शेवटी आपण हा धागा आपला काढून घ्यायचा बघा. आता शेवटी आपण धागा काढल्यावर इथे एक अशी नॉट पाडून घ्यायची आहे आणि टाईट आपण याला ओढून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपला जो हा यान आहे तो आपण आतमध्ये असा, जसं आपण सुरुवातीला आपला येलो कलरचा यान हाईड केला आहे तसं आपण हा परत हाईड करून घ्यायचा. तर आतल्या आतमध्येच आपण हा
रँडमली कुठेही असं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा धागा आपला इथून सिक्युअरली कट करू शकतो. कधीच डायरेक्ट धागा कट करायचा नाही. आता हा थोडासा धागा इथे दिसत आहे, तो आपण असाच बघा इथे आतमध्ये टाकून द्यायचा. परत प्रत्येक स्टेपनंतर आपल्याला थोडं हे शेपिंगकडे लक्ष ठेवायचं. तर बघा अशी आपली ही हनी बी इथे रेडी झाली आहे. आता आपण हिचे जे पंख असतात, असे आपले व्हाईट जे पंख असतात ते बनवणार आहोत. बनवण्यासाठी आपण व्हाईट कलरचा यान घ्यायचा आहे. व्हाईट कलरच्या यानमध्ये आपण मॅजिक रिंग बनवून बघा चेन 2 बनवल्या आणि मॅजिक रिंगमध्ये आपण एकूण 12 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घ्यायचे आहेत. बघा 2 3 4 असेच आपण एकूण 12 डबल क्रोशे स्टिचेस इथे बनवून घ्यायचे आहेत. 12 डबल क्रोशे स्टिचेस बनवून घेतले. आता इथे आपलं मॅजिक रिंग इथे आपण असं क्लोज करून घ्यायचं आणि जे आपलं फर्स्ट स्टिच आहे त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करून इथे एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं. चेन 1 बनवायची आहे आणि थोडं यान ठेवून आपण इथून आपलं जे एक्स्ट्रा यान आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर बघा असा काहीसा आपला हा गोल एक शेप बनला पाहिजे. आणि बघा जेव्हा आपण हा शेप बनवला तरी इथे आपण काय करायचं आहे, आपला हा सेंटरचा जो धागा आहे आणि हा नंतरचा धागा या दोघांची मिळून एक गाठ इथे आपण पाडून घ्यायची आहे. तर ही गाठ इथे आपली अशी काठाला आली पाहिजे, गाठ खाली जाऊ द्यायची नाही आहे. एक गाठ पाडली आणि अजून एक गाठ इथे पाडून घ्यायची आहे. तर बघा असं आपलं हे पंख इथे बनून रेडी आहे. असा आपण एक शेप बनवला आणि इथे दुसरा शेप बनवला. तसे 2 शेप आपण बनवून. आता बघा ही आपली जी हनीबी आहे हिचा आपण हे 2 डोळे बनवलेत. इथून एक सेंटर काढायचा आहे. समजा हा स्टिच इथं सेंटर येत आहे, तर ह्या ब्लॅक जो हा पहिला आपला जो ब्लॅक राऊंड आहे इथून आपण हुक इन्सर्ट करायची. या स्टिचच्या आरपार इकडे हुक काढायची आहे आणि हे जे आपण बनवलं आहे, हे जे पंख बनवलेत, तर हे दोन्ही धागे आपण इथून असे काढून घ्यायचे आहेत. बघा आणि सेम पद्धतीने याच स्टिचमध्ये आपण हे जे दुसरं पंख बनवलं आहे इथे आपण हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि हे पण आपण यान इथून असं काढून घ्यायचं आहे. तर बघा हे दोन्ही जे पंख आहेत ते आपण इथे असे टेम्पररी बघा हे तात्पुरते असे दिसत आहेत. आता आपण काय करायचं, हे जे दोन्ही धागे आहेत, ह्या दोन्ही पंखांचे जे धागे आहेत हे असे आपण इथे टाईट थोडेसे पुल करून घ्यायचे आणि यांना छान 2 गाठी इथे पाडून घ्यायच्यात. एक आणि ही दुसरी. आता हे यान थोडंसं ठेवून इथून आपण यान हे कट करून घ्यायचं आणि बघा हे पंख आपले असे इथे दिसणार आहेत असे. आता हे जे एक्स्ट्रा यान आहे हे आपण परत इथे आतमध्ये ढकलून द्यायचं आहे. तर बघा इथे आता ही जी आपली ब्लॅक लाईन आहे फर्स्ट, त्याच्या इमिडिएट जी मागची येलो लाईन आहे त्याच्यामध्ये आपण ही आपली की रिंग इथे जोडून घेतली आहे आणि आपली ही सुंदर अशी हनीबी इथे बनून रेडी आहे. याचं फिनिशिंग पण खूप सुंदर दिसत आहे बघा. तर आपली हनीबी इथे बनून रेडी झाली आहे. तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी हनीबी किचन बनवायचं शिकलो आहे. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, कमेंट करा छानशी. आणि जर काही समजलं नसेल तर ती पण कमेंट तुम्ही नक्की करा. मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा सुंदर असा हा प्रोजेक्ट आपण शिकलो आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. असेच छोटे छोटे आणि छान छानसे सुंदर व्हिडिओ आपण चॅनलवरती. तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.